रात्रीच्या चावट कथा ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. आजची कथा आहे विद्यार्थ्याने मला झवले. नमस्कार, मी निशा. मी एका महाविद्यालयात शिक्षिका आहे. माझे वय 27च्या घरात असून माझे अजून लग्न झाले नाही. माझे शिक्षण पूर्ण झाले आणि त्याचा काही वापर व्हावा म्हणून मी एका महाविद्यालयात शिक्षिका म्हणून काम पाहायला सुरुवात केली. तसे पाहिले तर आमच्या महाविद्यालयाचे नियम कडक आहेत, म्हणून आम्हाला साडीत कॉलेजला यावे लागायचे. साडीमध्ये माझे 36चे स्तन, 26ची कंबर आणि 27चे ढुंगण मी झाकले जाईल याची नेहमी काळजी घेत असे. तशी मी दिसायला सावळीच आहे, पण चेहऱ्याचा आकार आणि ठेवण छान असल्या कारणाने मी सुंदर दिसत असे. तशी मी फारशी कडक स्वभावाची नाही. मला असे राहायला आवडतही नाही, पण मुलं आणि मुलींसमोर तसे राहून कसे चालणार म्हणून मी कडक स्वभाव दाखवायला सुरुवात केली होती. तसे सेक्सबद्दल मला कमी माहीत होते. चला तर तुम्हाला माझा अनुभव सांगते. मला आता या नोकरीत 6 महिने झाले होते. सुरुवातीला मला जो वर्ग देण्यात आला होता तो तसा कमी मुलांचा पण वाह्यात मुलांचा होता. मी गंभीर राहण्याचा नेहमी प्रयत्न करायचे. काही विनोदही होणार नाही याची काळजी मी नेहमी घ्यायची. मुलांची नजर माझ्या आतल्या गोष्टीवर पडणार नाही याची काळजी मी नेहमी घ्यायची आणि म्हणून साडी नेसताना कमीत कमी अवयव दिसतील याची काळजी घ्यायची. पण साडीच्या बाजूने दिसणारे माझे पोट आणि आंबे हे लोकांसाठी आकर्षण असायचे. मी नेहमी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे. परंतु एक दिवस मी ज्याचा विचारही केला नव्हता ते झाले. तेव्हा दिवस पावसाळ्याचे होते. मला रात्री झोपायला उशीर झाला म्हणून सकाळी उशीरच जाग आली. माझे कॉलेज नेहमी 7:30ला असायचे, पण त्या दिवशी मी 7 वाजता उठले. जेव्हा घड्याळात मी पाहिले तेव्हा मला झटकाचा लागला आणि आता लवकर आवरून पळायचे एवढेच माझ्या डोक्यात होते. मी बाथरूममध्ये लगेच आंघोळ करायला गेले. रात्री घातलेला माझा गाऊन मी पटकन काढला आणि पटकन नग्न झाले. रात्री मी ब्रा आणि चड्डी घातली नसल्याने ते काढायचे कष्ट झाले माझे वाचले. मी पटकन गिझरमधले पाणी बादलीत सोडले. आता तशीच नग्न उभी राहून बादली भरायची वाट पाहू लागली. 2 दिवसापूर्वी स्वच्छ केलेल्या माझ्या मुलीवरून हात फिरवत मी स्वतःला उशिरा उठल्याबद्दल शिव्या घालू लागले. तेवढ्यात बादली भरली आणि मी तशीच नग्न मांडी घालून खाली बसले आणि पटापट सगळ्या अंगाला साबण लावून आंघोळ करायला सुरुवात केली. तसे मला कितीही उशीर झाला तरी मी माझ्या योनीला साबण लावून स्वच्छ आंघोळ करत असे. पटापट आंघोळ करून मी तशीच ओल्या अंगाने उठले आणि मग माझ्या लक्षात आले की मी घाईत टॉवेल आणला होता, पण ब्रा आणि पॅन्टीच आणली नव्हती. मी विचार केला की जाऊ दे, असेही उशीर झाला आहे आणि रात्री जशी घालत नाही तशीच दिवसाही घालणार नाही असे म्हणून मी टॉवेल अंगाला गुंडाळला आणि बाथरूममधून बाहेर आली. बाहेर येताच ती थंड हवा माझ्या टॉवेलमधून घुसून माझ्या पुच्छीशी खेळू लागली आणि मनुके उभे करून गेली. पण माझ्याकडे रोमॅन्टिक व्हायला वेळ कुठे होता. मी पटकन माझ्या रूममध्ये गेली. घरात आई, बाबा आणि भाऊ झोपले होते. कोणाच्या लक्षात येण्याअगोदर मी माझ्या रूममध्ये गेले. कपाटातून साडी आणि पेटीकोट काढला. पावसाळा असल्याकारणाने माझे ब्रा आणि पॅन्टी ओलेच होते. मी शेवटी त्यांचा नाद सोडला आणि पटकन साडी नेसली आणि पटकन घराबाहेर पडली. गाडीवरून जाताना गार हवेने माझे मनुके मोठे होत होते. जेव्हा खड्डा यायचा तेव्हा ते बिचारे आतून माझ्या ब्लाऊजला घासायचे. माझी अवस्था तर दुर्लक्ष पण न होईना आणि सोसवेना पण नाही अशी झाली होती. मी कॉलेजला पोहोचले. चांगलाच उशीर झाला होता. मी पटकन वर्गात जायचा निर्णय घेतला. इतर वेळेस मी लेडीज रूममध्ये जाऊन फ्रेश होते आणि मग वर्गात जाते, पण आज उशीर झाल्याकारणाने मी वर्गात गेली. बाहेरचा गारवा आणि हलकासा पाऊस यामुळे मी थोडी विचित्र दिसत असणार असे मला जाणवले, पण आज माझ्यासाठी ते महत्त्वाचे नव्हते. मी वर्गात गेले आणि पाहते तर काय की फक्त एकच मुलगा आला आहे. मी एवढी धावपळ काय फक्त एका मुलासाठी आली आहे?
होय. माझ्या मनात विचार आला, काय रे सुनील, बाकीचे कुठे आहेत? मी त्याला प्रश्न विचारला. अहो मॅडम, पावसाळा आहे म्हणून कोणी आलेले नाही. कदाचित अजून कोठडीत गरम होत असतील. त्याने माझ्याकडे पाहत उत्तर दिले. बरं, आज पुढचे शिकू. मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणाले. आज नको ना मॅडम, आज आपण गप्पा मारूया. तो माझ्या आंब्याकडे पाहत म्हणाला. कदाचित मनुक्यांचा ताठरपणा साडीतून दिसत होता. अजिबात नाही. वर्गात काय गप्पा मारायला येतो का? पुस्तक उघड, मी ओरडले आणि थोडा उंच असलेल्या स्टेजवर जाऊन बसले. माझ्यासमोर टेबल होता. त्याच्या खालच्या दांडीवर मी पाय ठेवला आणि पुस्तक उघडण्यात मग्न झाले. मी त्याला शिकवत होती तेवढ्यात त्याचा पेन खाली पडला आणि तो उचलायला वाकला. पेन उचलायला त्याला थोडा वेळ लागला होता. मी पुस्तकात वाचायची आणि त्याच्याकडे बघून त्याच्याशी बोलत होती, पण त्याने पेन उचलायला आणि माझ्याकडे लक्ष द्यायला लागला. पण थोड्या वेळाने त्याचा पेन परत पडला. मी रागावून त्याला म्हटली, काय रे, काय सारखा तुझा पेन खाली पडत आहे? यावर तो म्हणाला की काय करू मॅडम, त्या पेनचे लक्ष दुसरीकडेच आहे. मला काय हे कळले नाही, पण मी त्याकडे लक्ष न देता शिकवणे सुरू केले. थोड्या वेळाने मी त्याला एक प्रश्न दिला आणि सोडवायला सांगितले. मी त्याला नंतर पुस्तकात पाहून वाचायला लागले. थोड्या वेळाने मला परत त्याचा पेन पडल्याचा आवाज आला. मी जेव्हा पुस्तकातून तिरक्या नजरेने पाहिले तेव्हा तो जागेवर दिसला नाही. मी थोडे लक्ष दिलं आणि मला तो बेंचच्या खालून माझ्याकडे पाहत असताना जाणवलं. मला वाटले की हा असा माझ्याकडे का पाहत आहे, म्हणून मी थोडा विचार केला आणि माझ्या पायातून डोक्यापर्यंत करंट बसला. हो नो, हा तर साडी घालून माझ्या मांड्याकडे पाहत आहे आणि मी नेमकी आज निकर पण घातली नाही. काही क्षण मी जागीच गोठून गेली. काय करावे मला काही सुचत नव्हते. याचा मगापासून पडणारा पेन आणि त्याचा बोलण्याचा अर्थ माझ्या लक्षात यायला लागला. म्हणजे या मगापासून माझ्या मांसल मांड्या बघत आहे. मी ताबडतोब टेबलच्या दांड्यावरचे माझे पाय खाली घ्यायला लागली. पण माझ्या मनात विचार आला की जर मी असे केले तर याला कळेल की मला याने माझ्या मांड्या पाहिल्या आहेत आणि जर असे झाले तर हा घाण बोलून किंवा छेड काढून त्रासही देऊ शकतो. याला न कळता काहीतरी केलं पाहिजे. मी विचारांच्या भोवऱ्यात फसले होते. मी माझ्या दोन्ही मांड्या दाबून धरल्या होत्या, कारण मला त्या अजून पुढे माझी योनी दाखवायची नव्हती. मी पुस्तकाकडे पाहून काय करू असा विचार करू लागले. तो खालून माझी मांडी पाहत आहे आणि मी दुर्लक्ष करीत आहे. या विचाराने माझे हृदय जोरात ठोके मारत होते. साडीच्या त्या खालच्या भागात गार हवा सुद्धा वाहायला लागली होती. माझ्या मनात कोणते भाव तयार होत आहेत हेच मला कळत नव्हते. एका बाजूला हवेचा तिथे होणारा स्पर्श आणि दुसरीकडे माझा विद्यार्थी माझ्या मांड्या पाहत आहेत. काय करू तेच कळत नव्हते. तेवढ्यात माझ्या विचारांची साखळी तुटली आणि मला अचानक पायावर काहीतरी वळवळत असलेले जाणवले. मी घाबरले. मला वाटले की झुरळ किंवा कोणता तरी किडा साडीत तर नाही ना घुसला, आणि जर तसे झाले तर मला काहीच करता येणार नाही. म्हणून मी पटकन टेबलाखाली लक्ष दिले आणि मी जे पाहिले त्याने तर माझे तोंडचेच पाणी पळाले. तो किडा नसून सुनीलचा स्पर्श होता. तो त्याच्या जागेवरून माझ्या टेबल खाली आला होता आणि साडीच्या खालून मांडीवर स्पर्श करत होता. आणि त्यापेक्षाही भयंकर म्हणजे मी आत्तापर्यंत त्याला दिसू नये म्हणून माझ्या मांड्या दाबून धरल्या होत्या. या आत्ता भीतीने आणि हालचालीने अचानक उघडल्या गेल्या होत्या आणि जे नको तेच झाले. पाय उघडले गेल्याने माझी चमकत असलेली 2 दिवसापूर्वी केस काढलेली फुगीर योनी उघडी झाली होती. तिची गुलाबी चीर त्याच्या समोर होती. पाय उघडल्या गेल्याने तो साडीच्या आतून आत शिरला. आता तर मी पाय बंद करू शकत नव्हते. मी अडकले होते. असे राहणे पण अवघड होते, कारण समोर टेबल होता. अगं आई, मी आता काय करू, मी मनातल्या मनात म्हणू लागले.
मी आज निकर का घातली नाही म्हणून स्वतःलाच बोलू लागले. इकडे माझी चीर पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटू लागले होते. मी घाबरले होते. सुनील, बाहेर हो, असे नको करूस प्लीज, मी घाबरलेल्या आवाजातून म्हणू लागले. पण तो काही बोलला नाही आणि साडी पुढे सरकू लागला. मी साडीवरून त्याचे डोके ढकलायला लागली, पण ते अवघड जात होते. त्या साडी सिल्कची असल्याकारणाने त्याचे दोने माझ्या हातातून सरकत होते. मला कळत नव्हते की काय करू. विद्यार्थ्याने मला झवले. सुनील, नको ना. मी हे म्हणतच होती की तेवढ्यात त्याचा मुलायम स्पर्श माझ्या भेगेवर मला जाणवायला लागला. माझ्या तोंडातून आवाज आला. आता सुनील थांबणारा नव्हता. त्याच्या पुचीला मी सकाळी साबण लावून धुतली. तिच्या चिरेवरून सुनील बोट फिरवत होता. मी तोंडातून आवाज करू लागली, सुनील थांब. या सर्व प्रकारामुळे माझे मनुके पण उभे राहायला लागले होते. काय करू काही कळत नव्हते. वेगवेगळी भावना मनात तयार होत होती. सुनील आता माझ्या चिरेची मालिश करायला लागला होता. ओ थांब ना रे सुनील, प्लीज ना. माझे शरीर वेगळे पद्धतीने मला संदेश देत होते, पण माझे मन मला म्हणत होते की तेवढ्यात सुनीलने त्याचा एक बोट माझ्या गुलाबी भोकात घातला आणि आत बाहेर करायला लागला. तो बोट हलवायला लागला. आता मला कळत नव्हते की त्याला थांबवू का नको. करत तर ते भारी वाटत होतं, पण माझ्या मनाने सांगितले की निशा हा तुझा विद्यार्थी आहे. तेव्हा माझा प्रतिकार पुन्हा सुरू झाला. 3-4 मिनिटे त्याने माझ्या उचित बोट आत आणि बाहेर केली. मॅडम, तुमची चिक्कू तर ओला झाला आहे, सुनील म्हणाला. मी लाजले. हे बघ सुनील, झाले ते झाले. मी तुला काही करणार नाही. बाहेर निघ प्लीज, तू माझा विद्यार्थी आहेस, मी म्हणाले. पण सुनील ऐकणाऱ्यातला नव्हता. मला आता काहीतरी मौज आणि ओल वाटायला लागले. अरे नाही, सुनील माझी पपई सारखी बुल्ली चाटायला लागला होता. मला असे कधीही जाणवले नाही जसे तेव्हा जाणवायला लागले होते. हो नको ना सुनील, सोड न रे. ऐक, आता माझ्या शरीरात ते नको हवे होते. मग अजूनही नको म्हणत माझा प्रतिकार कमी व्हायला लागला होता. मी खुर्चीवर बसून शांततेत माझी पुच्ची चाटून घेत होती आणि सुनील त्यांच्या मॅडमची पुच्ची टेबल खालून साडीत घुसून चोखत होता. ओह, मी वेडी होत चालली होती, पण दाखवत नव्हती. पण माझ्या शरीराने ते सत्य समोर आणले आणि माझे पाणी निघायला लागले. मी निर्लज्जासारखी माझ्या विद्यार्थ्यासमोर साडी आणि परकरमध्ये मुतायला लागली. ते पाणी माझ्या भोकातून बाहेर आले. माझ्या मांड्या आवळत्या गेल्या. माझ्या मांड्या आणि परकर ओला झाला. बराच वेळ माझ्या नोंदणीतून पाणी गेल्यावर मी थोडी शांत झाली, पण माझा बुल्ला वळवळ करत होता. आतापर्यंत मी अशी कधीच मुतली नव्हती. मी तशीच पडून होती. आता सुनील साडीच्या बाहेर आला. मला वाटले की सगळे संपले, पण तो माझ्या बाजूला आला आणि त्याने मला जमिनीवर बसवले. माझा प्रतिकार कमी झाला होता. मी आता थोडी दमले पण होते. त्याने माझी साडी काढली. अरे हे काय, हे बघ, जे झाले ते झाले. आता हे काय करत आहेस? कोणी आले तर? मी म्हणाले. मॅडम, अजून तास सुटायला वेळ आहे आणि दरवाजा पण बंद आहे. हे म्हणून पर्यंत सुनीलने माझी साडी काढून टेबलावर फेकली. आता मी ब्लाऊज आणि पेटीकोटमध्ये होते. त्याने मला झोपवले. आता हा काय करणार हा प्रश्न माझ्या मनात होता. तेवढ्यात त्याने मला विचार करायला संधीच न देता पटकन माझा परकर वर केला आणि मला जरी वेगळे वाटले तरीही मी प्रतिकार केला नाही. आता त्याच्या समोर त्याची निशा मॅडम ब्लाऊज आणि परकर कमरेपर्यंत वर अशी स्टेजवर झोपली होती. माझ्या डोळ्याला खालची गार फरशी लागत होती. ब्लाऊजमधून माझे निप्पल दिसत होते. हे पाहून तो अजून वेडा झाला. त्याचा रवडा त्याने बाहेर काढूनच ठेवला होता. वेळ वाया न जाऊ देता त्याने लगेच माझ्या चिरीच्या फाकेत त्याचा लवडा घुसवला. मला काहीतरी मांसल कडक माझ्यात घुसलेल्याचे जाणवले. मी थोडी ओरडली, पण त्याची गाडी सुरूच झाली होती. तो जोरात ठोकत होता आणि मी ठोकून घेत होती. माझे पाय बाजूला पसरले होते. मध्येच मी दोन्ही पाय हवेत उचलून धरायची
मग तो माझे बॉल दाबत होता. त्याने माझे ब्लाऊज खोलले आणि माझ्या मानुक्याला चोखत माझी कवळी योनी त्याच्या लांडाने ठोकत होता. अरे सुनील, मी जरी तुझी मॅडम असली तरी मी नाजूक आहे रे, हळू कर, मी हळू आवाजात म्हणाली. माझा ताबा माझ्यावरचा सुटत चालला होता. मी ओरडायला लागली होती पण तो जोरात माझी बूर मारायला लागला. मी परत मुतायला लागली. तो आता थांबला आणि माझ्यावर पडून राहिला. माझे बॉल चोखत तो बाजूला झाला आणि जेव्हा मी उठून पाहिले तेव्हा त्याचा पांढरा चीक माझ्या बुल्लीतून बाहेर येत होता. मी समजले की याने त्याचे वीर्य माझ्या आत टाकले. मी पटकन उठले, ब्लाऊज घातले, साडी नेसली. तो अजून पण पाचट नजरेने माझ्याकडे पाहत होता. मी त्याच्याकडे पाहत नव्हती. तो म्हणाला, मॅडम, खरंच तुमचे च्यूतचे फळ खूप रसिले आहे. मला अजून पण तुम्हाला नागडी करून जवायची इच्छा होत आहे. हो, मी थोडी हसली. कितीही झाले तरी मी स्त्री आहे ना. अरे सुनील, रात्री मी उशीवर घासायचे. आज तू मला खरे घासणे काय असते ते सांगितले. मी लाजले आणि लगेच बाहेर पडले. अशाच नवनवीन कथांचा आनंद घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. रात्रीच्या चावट कथा.